नमस्कार, मी कांतास किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत. आज आपण बनवणार आहोत खमंग कुरकुरीत पालक भजी. एकदम सोप्या पद्धतीने करून दाखवणार आहे, तर चला सुरुवात करूया. इथं मी पालक घेतला आहे. पालकचे पहिले देठ काढून घेऊ. एक छोटी जोडी पालकची होती, त्यातला अर्धाच पालक घेतला. पालक पहिले ना स्वच्छ धुवून घेतला आणि चाळणीवरती ना निथळायला ठेवला. पालक पूर्ण कोरडा करून घेतला. पालकमध्ये पाणी नाही राहिलं पाहिजे. आणि मग असं आहे ना, या पद्धतीनं पालक चिरून घ्यायचं. जास्त मोठा पण नाही चिरायचं, जास्त बारीक पण नाही चिरायचं. या पद्धतीने पालक चिरायचं. आणि पालकचे देठं वगैरे टाकायचे नाही, देठं काढून घ्यायचे. आपण पालक चिरून घेतला आहे. आता याला ना एका कटोऱ्यामध्ये काढून घेऊ. यामध्ये घालू थोडीशी कोथिंबीर घेतली मी, ती पण धुवून आहे ना अशी बारीक चिरून घ्यायची. कोथिंबीर आहे ना जास्तच घालायची भज्यांना, मग भजे आहे ना खूप छान लागतात. आपण कोथिंबीर चिरून घेतली. आता पालक कोथिंबीर. आता यामध्ये मसाले घालू. एक मध्यम आकाराचा मी कांदा घेतला चिरून, तो टाकू. उभा पण तुम्ही चिरून टाकू शकता. 1 टीस्पून आहे ना ओवा घेतला, हातावर क्रश करायचा, तो टाकायचा. धना पावडर घेतला 1 टीस्पून. हळद घालू, थोडीशी घालायची. हळद जास्त घालायची नाही, घरची हळद ही खूप कलर येतो. आणि 2 टीस्पून आहे ना लाल मिरची पावडर घालू. तुम्हाला तर तिखट आवडत असेल तर अजून थोडंसं याच्यात वाढवू शकता. 1 कप आपण बेसन घेतलं, ते घालू. चवीनुसार मीठ घालायचं आहे. यामध्ये तुम्ही थोडंसं तांदळाचं पीठ पण घालू शकता. आणि आलं आणि लसूण पेस्ट पण घालू शकता, पण मी नाही घातली. आता काय करायचं आहे, थोडं थोडं पाणी घालून आहे ना हे पीठ भिजवायचं आहे. बेसन पीठ फेटायची काही गरज नाही आहे. असं यामध्येच कालवून घ्यायचं पीठ आणि थोडं थोडं करून आहे ना पाणी घालायचं. याच्यामध्ये एकदाच पाणी घालायचं नाही, कारण पालकमध्ये पाणी असतं, मग बॅटर आहे ना पातळ होण्याची शक्यता असते. आणि पीठ आहे ना थोडंच घालायचं. पालकची भजी करतोय ना आपण, मग ते सगळं पीठच होतं. पालकची भजी करतोय म्हणजे पालक त्यामध्ये राहायला पाहिजे. थोडं पीठ घालायचं, जास्त नाही घालायचं. आणि लगेच पीठ भिजवलं का लगेच भजी करायची, म्हणजे मग छान कुरकुरीत वगैरे होतात. आपण यामध्ये काही सोडा किंवा इनो काही घातलं नाही आहे. आणि तुम्हाला चांगलं कुरकुरीत वगैरे भजी करायची ना, यामध्ये सोडा इनो घालायचं नाही. आता इकडे आहे ना गॅसवरती मी कढई ठेवली. त्यामध्ये ना तेल आपण पहिलेच तापायला ठेवलं होतं. जास्त पण गरम तापवायचं नाही, धुवाधार असं. आणि त्यामध्ये ना अशी भजी सोडायची आहे. हे बघा. आणि मग अशी एका साईडनं झाली ना, फेस येणं बंद झालं आहे ना वरती, मग असे उलटायची. नाहीतर एकदाच पहिलीच उलटले ना मग ही तुटून जातात. मग एका साईडनं असे ते झाले ना, चांगला थोडा कलर आला ना मग उलटायची. हे भजे एवढे छान लागतात, कुरकुरीत खमंग मस्त आणि पटकन होतात आणि खूप टेस्टी पण लागतात. याला वेळ लागत नाही जास्त. हे बघा किती छान झाले. काढून घेऊ. हे बघा, काही तेलकट नाही, काही नाही. हे बघा, बिलकुल तेलकट होत नाही. हे बघा, आपले सगळे भजी करून झाले. एक भजी मी तुम्हाला तोडून दाखवते. हे बघा किती छान मस्त कुरकुरीत झाले, आतमध्ये किती पोकळ झाले. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कांतास किचनला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.